तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती, टी-ई-टी भरती 2026, पोलीस भरती 2026 या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी महत्त्वाचे असे काही जी-केचे प्रश्न बघणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 2026 मध्ये एम-पी-एस-सी आणि टी-सी-एस पॅटर्ननुसार हे प्रश्न आहेत. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताचा बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन ए आहे सुंदरलाल बहुगुणा, ऑप्शन बी आहे डॉक्टर सलीम अली, ऑप्शन सी आहे माधव गाडगीळ, ऑप्शन डी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे डॉक्टर सलीम अली. तर डॉक्टर सलीम अली हे भारतातील प्रसिद्ध पक्षी वैज्ञानिक होते. त्यांचे फॉल्स ऑफ अ स्पॅरो हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. जम्मू काश्मीरमधील सलीम अली राष्ट्रीय उद्यान त्यांच्याच नावावर आहे. तर सलीम अलीवर कोणाचे राष्ट्रीय उद्यान आहे, तर ह्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात. तर सलीम अली राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते जम्मू काश्मीर येथे आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रसिद्ध चिपको आंदोलन चिपको मुवमेंट खालीलपैकी कशाशी संबंधित होते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे वृक्षतोड रोखणे. तर 1973 मध्ये उत्तराखंडमध्ये झाडे वाचविण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन झाले. यात लोक झाडांना मिठी मारून उभे राहायचे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क कोणते आहे? तर हा IMP क्वेश्चन आहे. याच्यावर नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क हे कोणते? तर त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. तर ह्याच्या संबंधित काही महत्वाचं बघूयात. तर 1936 मध्ये उत्तराखंडात राज्यात याची स्थापना झाली. हेली नॅशनल पार्क म्हणून झाली होती. नंतर त्याचे नाव जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे नाव ठेवण्यात आलेले होते. तर प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक पर्यावरण दिन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 5 जून. तर पर्यावरणाविषयी जागतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी 1974 पासून दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5 आहे, जागतिक व्याघ्र दिन इंटरनॅशनल टायगर डे कधी साजरा केला जातो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 29 जुलै. तर 2010च्या सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र परिषदेपासून 29 जुलै हा दिवस पाळला जातो. भारतामध्ये वाघांच्या संरक्षणासाठी 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला होता. तर विचारलं जर भारतामध्ये वाघांच्या संरक्षणासाठी 1973 मध्ये कोणते प्रोजेक्ट सुरू केले, तर प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आले आणि ते 1973 या साली करण्यात आले. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प टायगर रिझर्व्स आहेत? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 6. तर महाराष्ट्रात मेळघाट, ताडोबा, अंधारी, पेंच, सह्याद्री, नवेगाव, नागझिरा आणि बोर असे एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. बोर हा भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. हे प्रश्न मुख्यतः वनरक्षक भरती 2026 यासाठी तर अतिशय महत्वाचे हे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, महत्वाचे नक्कीच फायदा होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे चंद्रपूर. तर ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले 1955 आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. हे वाघांच्या वास्तव्यासाठी जगप्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे स्थितांबर स्ट्रॅटोस्फियर. तर ओझोन वायूचा थर सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणे UV रे शोषून घेतो आणि पृथ्वीचे रक्षण करतो. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारत सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर केला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 1986 यामध्ये भारत सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा मंजूर करण्यात आलेला होता.
तर भोपाळ वायू दुर्घटनेनंतर 1984 पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 1986 मध्ये हा व्यापक प्रकल्प कायदा लागू केला. प्रश्न क्रमांक 10 आहे, जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असलेले कास पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, सातारा. तर कास पठाराला फुलांचे पठार म्हणून देखील ओळखले जाते. तर 2012 मध्ये युनेस्कोने याचा जागतिक नैसर्गिक वारसा संस्थाच्या यादीत समावेश केला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11 आहे, दलदलीच्या किंवा खाडीच्या किनारी आढळणाऱ्या वनांना काय म्हणतात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, खारफुटीची वने, मँग्रोव्हज. तर ही वने किनारपट्टीची धूप रोखतात आणि त्सुनामी सारख्या लाटांपासून संरक्षण करतात. पश्चिम बंगालमधील सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा खारफुटीचा प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? त्याचे जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, एकशिंगी गेंडा. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात आहे. जगातील सर्वाधिक एकशिंगी गेंडे याच उद्यानात आढळतात. आता हा भाग 2 आहे, जो की महाराष्ट्र व भारताचा भूगोल आणि सामान्य ज्ञानवर महत्वाचे असे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे. हा वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे आणि IMPA 200% तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा. शेकरू ही एक मोठी खार असून ती प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्याच्या सदाहरित जंगलात आढळते. तर प्रश्न क्रमांक 15 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, अहमदनगर. तर अहमदनगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तर मुंबई शहर हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कुठे होतो? त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, त्र्यंबकेश्वर. तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा उगम होतो. ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून हिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, कळसुबाई. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर हे कळसुबाई आहे. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर असून ते अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर अकोले तालुक्यात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचे जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, बुलढाणा. तर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील खाऱ्या पाण्याचे विवर सरोवर आहे. या सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर स्थळ चा दर्जा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, चिपको आंदोलनाप्रमाणेच दक्षिण भारतात कर्नाटक राज्यात कोणते आंदोलन झाले होते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, अपिक्को आंदोलन. तर 1983 मध्ये कर्नाटकात पांडुरंग हेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. अपिक्को म्हणजे कानडी भाषेत झाडांना मिठी मारणे. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतात प्रोजेक्ट एलिफंट हत्ती संवर्धन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 1992. तर जंगली आशियाई हत्तींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या स्थलांतराचे मार्ग सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारने 1992 मध्ये हा प्रकल्प सुरू केला. प्रश्न क्रमांक 20 आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल राष्ट्रीय हरित लवाद NGT ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 2010 मध्ये. तर पर्यावरण विषयक खटले जलद गतीने निकाली काढण्यासाठी NGT कायदा 2010 अन्वये याची स्थापना झाली. याचे मुख्य पीठ हे नवी दिल्ली येथे आहे. तर प्रश्न क्रमांक
21 बघूया, पण त्याच्या पहिले हा भाग 3 आहे मराठी व्याकरण TCS पॅटर्न नुसार आहे. तर प्रश्न क्रमांक 21 आहे, साक्षर या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचं जे योग्य उत्तर आहे ते निरक्षर आहे, ऑप्शन नंबर बी. तर साक्षर म्हणजे लिहिता वाचता येणारा आणि निरक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही असा. प्रश्न क्रमांक 22 आहे, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, अतिशय काळजीपूर्वक जपणे. तर एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची अत्यंत जीवापाड काळजी घेणे म्हणजेच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे होय. प्रश्न क्रमांक 23 आहे, श्रम न करता खाणारा या समूहासाठी एक शब्द निवडा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, ऐत खाऊ. जो स्वतः काही काम किंवा कष्ट न करता दुसऱ्याच्या जीवावर आराम करतो त्याला ऐत खाऊ म्हणतात. प्रश्न क्रमांक 24 आहे, दिगंतर या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, दिक अधिक अंतर. कारण की हा व्यंजन संधीचा नियम आहे. पहिल्या पदातील अंतिम कठोर व्यंजनापुढे क स्वर आल्यास त्या जागी त्याच वर्णातील तिसरे व्यंजन ग येते. त्याच्यामुळे क बरोबर ग असं होतं. जर तुम्हाला या प्रत्येकाचे जर एक्झॅक्ट टॉपिक वाईज विश्लेषण पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण ती देखील सिरीज चालू करूया. आणि आपण आपल्या चॅनलमध्ये तलाठी भरती, TET भरती, आदिवासी विकास विभाग भरती या प्रत्येक भरतीसाठी एक वेगळी सिरीज चालू केलेली आहे. तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारची सिरीज पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर प्रश्न क्रमांक 25 आहे, गटागटा पाणी पिऊ नकोस या वाक्यातील गटागटा हे शब्द कोणते अव्यय आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, क्रियाविशेषण अव्यय. तर पाणी पिण्याची क्रिया कशी होत आहे गटागटा हे हा शब्द सांगतो, त्यामुळे ते हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, चतुर या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, मठ्ठ. तर चतुर म्हणजे चलाख किंवा बुद्धीने तल्लख असणारा, तर मठ्ठ म्हणजे जिथे बुद्धीचा मंदपणा दिसून येतो असा. प्रश्न क्रमांक 27 आहे, खडे फोडणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, दोष देणे किंवा नावे ठेवणे. स्वतःची चूक मान्य न करता किंवा एखाद्या अपयशाबद्दल दुसऱ्याला विनाकारण नावे ठेवणे किंवा दोष देणे म्हणजेच खडे फोडणे होय. प्रश्न क्रमांक 28 आहे, मी, आम्ही, आपण ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनामे. तर बोलणारा स्वतःचा उल्लेख करता जी सर्वनामे वापरतो, उदाहरणार्थ मी गावाला जाणार, आम्ही अभ्यास करतो, त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 29 आहे, डोळे या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, विहंग. तर नयन, लोचन, चक्षु आणि अक्ष म्हणजे डोळे, तर विहंग या शब्दाचा अर्थ पक्षी असा होतो. तर प्रश्न क्रमांक 30 आहे, अतिशहाणा त्याचा डॅश ही म्हण पूर्ण करा. तर अतिशहाणा याचा बैल रिकामा म्हणजेच की ऑप्शन नंबर बी हे याचं योग्य उत्तर आहे. तर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही अत्यंत प्रसिद्ध म्हण आहे. याचा अर्थ जो माणूस गरजेपेक्षा जास्त शहाणपण दाखवतो त्याचे मूळ काम कधीच पूर्ण होत नाही आणि नुकसान होते. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती 2026 साठी TCS पॅटर्न आणि MPSC पॅटर्न नुसार अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न बघितलेले आहे. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका.